Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. एकदा काय होतं की आपल्या महालामध्ये भगवान श्रीकृष्ण जेवण करत बसलेले आहेत. माता रुक्मिणी त्यांना वारं घालतायत आणि जेवणामध्ये तल्लीन असतानाच भगवान श्रीकृष्ण अचानक थांबतात. माता रुक्मिणी त्यांना विचारतात की काय झालं. ते म्हणतात की थांब. आणि भगवान श्रीकृष्ण तडक जेवत्या ताटावरून उठतात आणि आपल्या दरवाजाकडे पळत सुटतात. हे बघून सगळे दरवान जे आहेत, जे सहकारी आहेत, ते सगळे अवाक होतात की भगवान श्रीकृष्ण जेवणाच्या ताटावरून उठून थेट दरवाजाकडे, आपल्या राजमहालाच्या दरवाजाकडे धावत निघालेले आहेत. आणि दरवाजाजवळ जाताच भगवान श्रीकृष्ण एकदम स्तब्ध होतात, जागच्या जागे खिळून जातात आणि अत्यंत नाराजीनं परत येतात. ताटावरती बसतात. ताटावरती बसल्यानंतर जेवणात त्यांचं लक्ष लागत नाही. माता रुक्मिणी विचारते की नेमकं काय झालं. तर ते म्हणतात की मला असं दिसत होतं, जाणवत होतं की माझा एक अत्यंत प्रेमळ भक्त तो नगरामधून चाललेला आहे आणि त्यावेळेला अचानकपणे त्याला लोक मारहाण करतायत, कुणीतरी दगड फेकून मारतंय, तो रक्तबंबाळ झाला आहे, त्याला लोक शिवीगाळ करतायत, तो डोक्यावरचं रक्त पुसतोय आणि तो काहीही म्हणत नाही आहे त्यांना. पण तरीही लोक त्यांना मारताना थकत नाही आहेत, थांबत नाही आहेत आणि त्याला होणाऱ्या वेदना मला बघवत नव्हत्या. त्याला मदतीची गरज होती आणि म्हणून मी खरं तर उठून त्याला मदत करण्यासाठी चाललेलो होतो. मग माता रुक्मिणी म्हणते की मग थांबलात का. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्याला माझी गरज वाटली, पण नंतर त्याने स्वतःच दगड हातात उचलला. आता त्याला माझ्या मदतीची गरज नाही. आता तोच त्यांना उत्तर देतो आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. त्याला असं वाटतंय की तो एक दगड, ही जी हजारो, 100, शेकडो लोक आहेत जी त्याच्या अंगावरती चाल करून येते, त्याला रक्तबंबाळ करतायत, त्यांच्यासाठी पुरेसा आहे. मला माहीत नाही आहे की आता काय होणार आहे. भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते हे सांगतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. आणि लक्षात असं येतं की तुम्हाला कुठल्या ना कुठल्या समस्येवरती असेल हरी तर देईल खटल्यावरी असा विचार करून नाही चालणार. तुम्हाला पर्याय शोधावा लागेल, तुम्हाला उत्तर शोधावं लागेल आणि कदाचित त्याला त्याचं उत्तर त्या दगडामध्ये मिळालं आहे. आता पुढे गोष्ट काय घडली आहे हे आपण नंतर बघणार आहोत. पण तुम्ही म्हणाल की आजच्या सेंटर पॉईंटचा विषय नेमका काय आणि या गोष्टीचा त्याच्याशी काय संबंध आहे. तर संबंध फार जवळचा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. झालं असं की गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती जमीन धारण क्षमता कमी झाली. लोकांकडे ज्याच्याकडे 10-15 एकर होती तो 1 एकर 1.5 एकरवरती आला. घरातली खाणारी तोंडं वाढली, शिक्षणाचा खर्च वाढला, अन्नधान्याचा खर्च वाढला, घरातल्या आजारपणाचा खर्च वाढला, घरामध्ये तरुण पोरांना नोकऱ्या लागेना, महागाई वाढली आणि यामुळं खरं तर महाराष्ट्रातला प्रत्येकच समाज जो आहे तो गेल्या काही काळापासून पिचल्याच आपल्याला बघायला मिळाला. पण त्यातल्या त्यात जो इथला पालक समाज होता, शासक समाज होता, मराठा समाज, त्याच्या समस्या ज्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळाल्या. कारण की या सगळ्यातून त्याला काही उत्तर सापडत नव्हतं. तो गेली काही वर्ष या सगळ्या समस्यांच्या मध्ये होता. जसा की आपण बघितलं की भगवान श्रीकृष्णाचा तो भक्त त्या सगळ्या समस्यांनी वेढलेला होता किंवा सगळ्या मारेकऱ्यांनी वेढलेला होता. तसा हा मराठा समाज जो आहे तो पूर्ण पिचून गेलेला होता. त्याला काहीतरी उत्तर हवं होतं आणि तो सातत्यानं एका उत्तराच्या शोधात होता. सरकार काहीतरी करेल, सरकार आपल्याला काहीतरी मदत करेल अशी त्याला आशा अपेक्षा होती. पण गेल्या काही काळामध्ये ना शेतीमालाचे भाव वाढले, ना शेतीचं क्षेत्र वाढलं, ना लोकांना म्हणाव्या तशा नोकऱ्या मिळाल्या, ना महागाई कमी झाली आणि यामुळं त्याच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या काही केल्या कमी होताना दिसत नव्हत्या. आणि मग त्याला असं वाटलं की आरक्षण हे त्याच्यावरचं उत्तर आहे. आता आरक्षण हे उत्तर आहे असं वाटल्यानंतर त्यासाठीचा लढा चालू झाला. 2016-17 आंदोलन झालं, 58 मूक मोर्चे निघाले, त्यानंतर आरक्षण 16% मिळालं, ते कोर्टानं 13% केलं, ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टाने त्याला मान्य केलं नाही आणि तेही आरक्षण गेलं. तो पुन्हा हताश झाला आणि मग त्यानंतर सरकारनं
त्यांच्यासाठी विविध योजना चालू केल्या. मग ते सारथीची योजना असेल किंवा अण्णासाहेब पाटील कृषी महामंडळाची योजना असेल, त्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही पुरेसं होत नव्हतं, कारण त्याचा फायदा जो आहे तो सगळ्या समाजाला होताना दिसत नव्हता. अखेर झालं असं की मनोज जरांगे पाटील यांनी या मराठा समाजासाठी आंदोलन चालू केलं. पहिल्यांदा त्यांनी मराठवाड्यासाठी, मग नंतर सरसकट कुणबी म्हणा यासाठी, आणि मग नंतर महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या यासाठी आंदोलन होतं. ते आधी वाशीपर्यंत येऊन गेले, त्यांना अधिसूचना दिलेली होती, आणि नंतर मग लक्षात आलं की त्यांनी काही होत नाही आहे. मग ते मुंबईला आले. परवा मुंबईमध्ये 5 दिवस उपोषण आंदोलन झालं, आणि त्यानंतर विखे पाटलांच्या नेतृत्वाखालील उपसमितीनं त्यांच्या हातामध्ये एक GR दिला, ज्या GRमुळं खरं तर त्यांना कुणबी सर्टिफिकेट्स मिळतील सरसकट असं वाटू लागलं, किंवा तशा पद्धतीचा त्याचा अर्थ निघाला. पण तज्ज्ञ असं सांगू लागले की असं काही होणार नाही. ज्या पद्धतीनं तुम्हाला आधी सर्टिफिकेट्स मिळत होती कुणबीची, तशाच पद्धतीनं सर्टिफिकेट्स मिळतील. म्हणजे तुम्हाला त्या प्रमाणपत्रासाठी वंशावळ शोधावी लागेल, तुम्हाला त्या प्रमाणपत्रासाठी कुळ शोधावं लागेल, नोंदी शोधाव्या लागतील, आणि त्या प्रमाणित असाव्या लागतील, आणि त्यासोबतच तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी करावी लागेल. म्हणजे तो मार्ग जो आहे त्याच्यामध्ये आधीची जी प्रक्रिया होती सर्टिफिकेट्स मिळवण्याची, कुणबी सर्टिफिकेट्स, ज्यामुळे तुम्ही आपसूक ओबीसीमध्ये जात होतात, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे असं मराठा समाजातले सुद्धा अभ्यासक सांगत आहेत. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला हे सांगतायत त्यावेळेला मुख्यमंत्री काय सांगतायत, याचा अर्थ असा आहे की म्हणजे त्याच वेळेला विखे पाटील काय सांगतात की विखे पाटील म्हणतात की बघा, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत, आम्ही त्यांना सर्टिफिकेट्स दिलेले आहेत, आम्ही हवं तर GRमध्ये बदल करू, पण याचा फायदा सर्वसाधारण सगळ्या मराठ्यांना होणार आहे. लोकांनी विश्वास ठेवला. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री म्हणाले की बघा, आम्ही कोणाचंही काढून कोणाच्याही ताटामध्ये दिलेलं नाही आहे, आम्ही ओबीसींवरती अन्याय केलेला नाही आहे, आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. लोक कन्फ्यूज झाले, नेमकं खरं मानायचं कोणाचं. आता जर मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावलेला नाही आहे आणि कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही दिलेलं नाही आहे, हे जर खरं मानलं तर मग ते विखे पाटलांना का पटत नाही. मग विखे पाटील असं का सांगतायत की आम्ही सगळ्या मराठा समाजाला आरक्षणामध्ये अंतर्भाव करण्यासाठी किंवा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीची वाट मोकळी करून दिली. जर मुख्यमंत्री म्हणतायत किंवा जे विखे पाटील म्हणतायत तेच एकमेकांना कन्व्हिन्स होणारं नसेल, तर तिथे ती बाब मराठा समाजाला कशी कन्व्हिन्स होईल, कल्पना नाही आहे. दुसरीकडे ओबीसी समाज म्हणतो की बघा, याच्यामध्ये वाटेकरी वाढणार आहेत. मराठा समाजातल्या तरुणांना जर कुणबीच्या नोंदी मिळाल्या, त्याच्यामधून वंशावळीतून त्यांना जर ते आरक्षण मिळालं आणि ते जर ओबीसी झाले, तर स्वाभाविकपणे याच्यामध्ये वाटेकरी वाढणार आहेत. म्हणजे ज्या एका भाकरीमध्ये आधी 4 जण जेवत होते, तिथं 6, 7 जण, 8 जण जेवायला येतील, मग ती भाकरी कशी पुरेल, हा त्यांचा युक्तिवाद आहे. आणि म्हणून एक प्रश्न निर्माण झाला की नेमकं झालंय काय, की ज्याला कुणबीचं प्रमाणपत्र मिळेल आणि ते जर प्रमाणपत्र व्हॅलिडेट झालं तर त्याला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल. मग जर त्याला आरक्षणाचा लाभ मिळाला तर मग मुख्यमंत्री म्हणताय ते कसं काय खरं असेल की आम्ही कोणाचं काढून कोणाला दिलं नाही. याचा अर्थ असा आहे की ते जरी म्हणाले की कायद्यानुसार ते कुणबी आणि कायद्यानुसार ते ओबीसी झालेले आहेत, तरी सुद्धा त्यातले वाटेकरी वाढले ना. आता समजा की याचा फायदा सरसकट मराठा समाजाला होतोय असं जर आपण गृहीत धरू, मुख्यमंत्री म्हणतात की होत नाही आहे, पण गृहीत धरलं तर 54% ओबीसी समाज, त्याला दिलेलं 27% आरक्षण, त्याच्यामध्ये ॲड झालेला 28% मराठा समाज, ठीक आहे. म्हणजे 54, 64, 74, म्हणजे जवळपास 82% लोक झाली. मग आता चला ठीक आहे, 82% हा खूप मोठा आकडा वाटतोय, तो कमी करून आपण 60% जरी लोक पकडली, 65% लोक, तर 65% लोकांसाठी 27% आरक्षण असा तो हिशोब असणार आहे. मग तो पुरणार आहे का? तर त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की घासाघीस खूप होईल लोकांची. त्याचा लाभ निश्चितपणे गरजूंनाच मिळेल का याची काही गॅरंटी देता येत नाही, आणि तो पुरेल का तेही सांगता येत नाही. कारण मगाशी जसं म्हणालो, एका भाकरीत 4 जण जेवले तर पोट भरेल का एका भाकरीत
8 जण जेवायला बसले तर पोट भरेल. स्वाभाविकपणे 4 जणांचं पोट भरलं असतं कदाचित चतकोर काढून, पण 8 जण बसले तर एखाद 2 तुकडेच त्याच्या हातात काय घासच त्याच्या पोटाला मिळतील. त्यामुळे सगळेच उपाशी राहणार आहेत. आणि म्हणून गोंधळ काय वाढला आहे की एका प्रकारचा हा सगळा राजकीय गोलमाल आहे का, हा प्रश्न उपस्थित आहे. गोलमाल आहे भाई, सब गोलमाल आहे ज्याला आपण म्हणतो ना, तसा हा गोलमाल आहे. गोलमाल कसा आहे आता हे समजून घ्या. आता इथलं राजकारण चालू आहे. या सगळ्या राजकीय पक्षांना मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची मतं हवी आहेत. पण भाजपचा असा एक समज आहे किंवा असं सांगितलं जातं की मराठा समाज हा प्रामुख्याने त्यांचा मतदार नाही आहे राहिलेला आजपर्यंतचा, तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी चाललेला आहे. ओबीसी समाज हा प्रामुख्यानं भाजपचा मतदार राहिलेला आहे. त्यामुळं भाजपनं, जर आपल्याला कल्पना असेल तर ज्यावेळेला उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यावेळेला त्यांनी चंद्रपूरमध्ये जाऊन म्हटलेलं होतं की भाजपचा DNAच ओबीसी आहे. आता ज्यांचा DNA ओबीसी आहे तो पक्ष त्याच्यामध्ये वाटेकरी वाढवतोय, हे खरं मानायचं का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मग ते खरं नसेल तर मग मराठा समाजाला सरसकट, किंवा सरसकट हा शब्द नाही आहे GR मध्ये, पण त्यांना आता जुन्या प्रक्रियेपेक्षा पुढे जाऊन एक नव्यानं आणि साधारणतः सोपी प्रक्रिया करून कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत, हे तरी खरं कसं मानायचं. म्हणजे गेल्या दोन्हीपैकी एक काहीतरी एक खोटं आहे. एकतर हे खोटं आहे की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे, किंवा हे खोटं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये वाटेकरी वाढणार नाही आहेत. दोन्हीपैकी एक कुठलं तरी विधान खोटं आहे. हे दोन्ही विधानं खरी असू शकत नाही आहेत, कारण ती परस्पर विरोधी विधानं आहेत. ती दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरची विधानं आहेत, दोन टोकाची विधानं आहेत. म्हणून हा गोलमाल आहे. आता तुम्ही म्हणाल की हा गोलमाल जो आहे तो कशासाठी, तर तो मतांसाठी. झेडपी, पंचायत समिती या सगळ्या ज्या निवडणुका येऊ घालतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्याच्यामध्ये 15,000पेक्षा जास्त सदस्य निवडले जाणार आहेत. आणि त्याच्या आधी एका प्रकारचं जातीय कॉन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जातो. दुसरा मुद्दा जो आहे तो हा आहे की ओबीसी मतदार जे आहेत ते आपल्या बाजूला भक्कमपणे उभे राहावेत यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत आहेत. तिसरं जे आहे, गेल्या काही काळामध्ये सरकारमध्ये 3 पक्षांचं सरकार असताना आलेले घोटाळे असतील, आलेले विविध प्रकरणं असतील, मराठीचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील, या सगळ्या मुद्द्यांवरून जे राजकारण झालेलं आहे त्या राजकारणाला एका प्रकारे थेटपणे कलाटणी देऊन हा मुद्दा केंद्रस्थानी आलेला आहे. गावखेड्यामध्ये आता थेटपणे विभागणी झालेली आहे. म्हणजे ओबीसी एका बाजूला जाऊन उभे राहिलेले आहेत, मराठा समाज हा एका बाजूला जाऊन उभा राहिलेला आहे. आणि त्यामुळं डिवाइड अँड रूलचं पॉलिटिक्स जे आहे ते एका प्रकारे राजकीय पक्ष इथं करतायत का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून गोलमाल है भाई, सब गोलमाल है मी का म्हटलं, त्याचं कारण हे आहे की छगन भुजबळ म्हणत आहेत की ओबीसी समाजाला धक्का लागणार आहे, ओबीसीच्या आरक्षणातले वाटेकरी वाढणार आहेत आणि त्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. त्याच्यावरती मुख्यमंत्री त्यांना कोर्टात जाऊ नका असा आग्रह करत नाहीत किंवा त्यांना बजावत नाहीत किंवा त्यांना सांगत नाहीत. ते त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत, ते सांगू शकतात की जे झालेलंच नाही आहे त्यासाठी तुम्ही कोर्टात जाण्याची गरज नाही आहे. कमीत कमी एवढं वक्तव्य ते निश्चितपणे करू शकतात, पण ते भुजबळांना तसं काहीही म्हणत नाही. दुसरीकडे आपण बघतो आहोत की विखे पाटील हे थेटपणे सांगतायत की गेल्या वेळेपेक्षा यावेळची प्रोसेस ही जास्त सोपी आहे. मराठा समाजाला थेटपणे कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सोपा झालेला आहे आणि अजूनही त्यामध्ये काही GR मध्ये बदल करण्याची गरज पडली तर आम्ही अजूनही तो बदल करू, असं त्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलताना म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री त्यांनाही असं सांगत नाही आहेत की बघा आपण जर सरसकट दिलं नाही आहे किंवा आपण काय थेटपणे हा मार्ग सोपा केलेला नाही किंवा जुन्याच पद्धतीने देतोय तर तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करू नका. म्हणजे मुख्यमंत्री भुजबळांनाही काही सांगत नाही आहेत आणि मुख्यमंत्री विखे पाटलांना पण काही सांगत नाही. आणि इथं हा सगळा गोलमाल आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणाल की मग मिळाले काय, खरं काय आहे, तर खरं हेच आहे की मुख्यमंत्री ताली कप्तान को तो गाली कप्तान को आपण म्हणतो, त्यामुळे या सगळ्या मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण आहेत तर मुख्यमंत्री आहेत. मागणी कुणाकडे होती, सरकारकडे, अर्थात मुख्यमंत्र्यांकडे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे
की मराठा समाजाला जर तुम्ही म्हणताय की ओबीसीचं काढून आम्ही कोणाला देत नाही आहोत, तर याचा अर्थ असा आहे की ज्या ओबीसीमध्ये कुणबींची प्रमाणपत्र मागताय मराठा समाज आणि जे द्यायला तुम्ही तयार झालात, जो जी आर तुम्ही जरांगे पाटलांना सोपवलात, तो खोटा आहे का? आणि जर मराठा समाजाला थेटपणे प्रमाणपत्र कुणबींची मिळणार असतील आणि त्यांचा जर कुणबीत जाण्याचा मार्ग सोपा झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला सांगितलं पाहिजे की तुम्ही जे म्हणताय की ओबीसी समाजाला कुठल्याही पद्धतीनं त्यांच्यामध्ये वाटेकरी वाढणार नाहीत, हे जे तुमचं विधान आहे ते खोटं आहे का? मला असं वाटतं हे दोन प्रश्न आहेत आणि हे दोन्ही प्रश्न जे आहेत त्याची थेट उत्तरं सरकार म्हणून, सरकारचे प्रमुख म्हणून किंवा जबाबदार मंत्री जे आहेत ते द्यायला तयार नाही आहेत आणि इथंच सगळा गोलमाल. आता येऊयात पहिल्या गोष्टीकडे की भगवान श्रीकृष्ण जेवत असताना त्याच्या मदतीला, त्यांच्या भक्ताच्या मदतीला धावत नाही, कोणी येत नाही म्हणून तो असं दगड हातात उचलतो. तसं आता आरक्षणाचा जो दगड आहे तो लोकांनी हातात उचललेला आहे. गरिबीतून, दुःखातून आता आपल्याला हीच एक वाट जी आहे किंवा हाच एक पर्याय जो आहे तो वाचवू शकतो असं त्यांचा समज आहे. आणि बघा असं आहे की प्रत्येक कमजोर व्यक्ती जो असतो किंवा प्रत्येक जो अशक्त व्यक्ती असतो तो एक सहारा शोधत असतो, एक आधार शोधत असतो. तशा पद्धतीनं जसं भगवान श्रीकृष्णाच्या कथेतला जो भक्त आहे त्याने दगडाचा आधार शोधला, तसा इथल्या गोरगरीब जनतेनं आरक्षणाचा आधार शोधलेला. त्याने दैन्य दुःख दूर होणार आहे का माहीत नाही, पण तो आधार शोधलेला. लोक घाबरले की किंवा त्यांना स्वतःच्या भविष्याची चिंता वाटू लागली की ते आधार शोधायला मागे पुढे बघत नाही आणि म्हणून तो आधार आता लोकांनी आरक्षणाच्या दृष्टीने शोधलेला आहे. पण सत्य काय आहे? सत्याविना तुम्हाला जगणं कठीण आहे. आणि सत्य हे आहे की जो आरक्षण हा दोन्ही समाजाला, ओबीसी आणि मराठा समाजाला आपला आधार वाटतो, ते आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये कोणी वाटेकरी वाढलेत का, हे आत्ताचे लोकशाहीतलं सरकार चालवणारे राजे जे आहेत ते सांगायला तयार नाही. आणि हा खरा घोळ आहे. म्हणून मी म्हटलं की गोलमाल है भाई, सब गोलमाल आहे. आता या गोलमालातून झालं आहे काय, तर दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहिले, दोन लोक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले, मतमतांतरं होत आहेत. एकीकडून हाके शिवराळ भाषा वापरत आहेत, तिकडून मनोज जरांगे पाटील वापरत आहेत, इकडून भुजबळ आक्रमक बोलत आहेत, तिकडून मराठा समाजातले नेते आक्रमक बोलत आहेत. वातावरण पूर्ण गढूळ झालेलं आहे. आणि ते निवळण्याचं काम, त्यातून सत्य सांगण्याचं काम जे आहे ते सरकारला करायचं आहे. सरकार ते करत नाही आहे. वातावरण गढूळ असण्यात कुणाचा फायदा आहे? वातावरण कलुषित असण्यात कुणाचा फायदा आहे? हे ज्या दिवशी जनतेला कळेल किंवा लोकांना कळेल, त्यावेळेला त्यांना हेही कळेल की आपण ज्याला आधार मानत होतो, तो आरक्षणाचा जो दगड आपण हातात घेतलेला आहे तो खरंच आपल्याला मिळाला आहे. मुद्दा हा आहे की खरंच आरक्षण तुम्हाला मिळालेलं आहे का, ज्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला सरकारकडून अपेक्षित आहे. आणि आज ताग आहे त्याचं क्लिअर कट एक वाक्यता ज्याला म्हणतात. म्हणजे मुख्यमंत्री एक म्हणतात, भुजबळ एक म्हणतात आणि विखे पाटील एक म्हणतात, असं नव्हे. एक वाक्यता, एक उत्तर या सरकारकडून, या सरकारच्या प्रमुखांकडून तुम्हाला मिळालं आहे का? या सगळ्यामध्ये मला असं वाटतं आरक्षणाचं सार सामावलेलं आहे. तुमचे काही मुद्दे असतील, काही प्रश्न असतील ते निश्चितपणे विचारा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.